पाकिट चांगले बनवले ना, एकदम कमी बजेटमध्ये, कमी बजेट म्हणजे 0 बजेटमध्ये बनवलेल्या गाड्या आहेत हे. हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा मजेत आहात ना. तर मी रोशनी इंगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग ना थोडा विशेष आहे. विशेष कसा आहे मी ते पण तुम्हाला सांगणार आहे. कारण की बघा, जसे लहान मुलं असतात ना, तर ते खेळणे विकत घेतात आणि आपल्याला आईवडिलांना म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पाला विकत घेऊन मागतात खेळणे, आणि त्या विकत घेतलेल्या खेळण्यांबरोबर ते खेळत असतात. पण माझा मुलगा आहे ना, तो थोडा वेगळा आहे, विचित्र आहे, सर्व मुलांपेक्षा वेगळाच आहे तो. कारण की त्याला विकत घेतलेले खेळणे खेळण्यासाठी त्याला आवडत नाही. तो कधीच नाही खेळणे विकत घेऊन मागत, आम्हाला कधीच नाही मागत तो. आणि त्याचं कसं आहे, कधी पण तो त्याच्या हाताने तयार करते काही पण खेळण्यासाठी. काही पण त्याला खेळायचं असलं ना, तर तो मातीपासून काही खेळणे तयार करते, कधी काचेपासून करते, कधी पृष्ठापासून, काही ना काही. म्हणजे तो स्वतःहून आधी खेळणे तयार करते, नंतर मग त्याचं मन भरेपर्यंत खूप दिवस त्या खेळण्यांबरोबर खेळते. असे तो खेळणे बनवते. तर तसेच त्याचे खेळणे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघा त्याचे खेळणे त्यांनी कसे बनवले. तर नक्की तुम्हाला आवडले तर लाईक कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा. आणि एवढा लहान असल्यावरही खूप छान छान खेळणे बनवते. काही पण बनवून घ्या त्याच्याजवळून तुम्ही. मातीपासून काही पण बनवते, हुबेहूब बनवते, पेंटिंग पण एवढी खास बनवते. मी खूप सारे त्याचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत, तुम्ही बघितले पण त्याचे काही व्हिडिओ. तो पेंटिंग पण एकदम छान काढतो, हुबेहूब पेंटिंग काढण्याचा प्रयत्न करतो बिना क्लास लावायचा. त्याचबरोबर मातीपासून वेगवेगळे खेळणे बनवते, घोडा बनवते, काही पण बनवून घ्या त्याच्याजवळून. काही पण हुबेहूब बनवते तो मातीपासून पण. आणि आता पुठ्ठे असतात ना, जे त्या पृष्ठापासून पुठ्ठ्यापासून त्याने थार कार बनवली आहे, थार बनवली एक. आणि ट्रॅक्टर आहे ना, ते पण बनवलं आहे. खूप साऱ्या अशा गाड्या तो सुरूच राहते. काही ना काही घरी असल्या की त्याला खेळायला कमीत कमी आवडते, आणि असं काही बनवायला आवडते. तर त्याची कला तुम्हाला कशी वाटली नक्की बघा. तर बघा मित्रांनो, माझ्या मुलांनी काय बनवलं. हे काय बनवलं रे बनवूया? ट्रॅक्टर. आणि मित्रांनो, हे बनवली माझ्या मुलाने कार बनवली आहे. कार नाही बा, थार बनवली आहे. थार म्हणतो तो, थार बनवली म्हणतो मम्मी मी. तर बघा तुम्ही सर्वांनी त्याची थार कशी बनवली त्याने. तर आणि बघा थारचं गेट उघड बंद करण्यासाठी बघा छोटासा एक आकोळा बनवलेला आहे, आणि तो आकोळा उघडायचा लावायचा, त्यांनी गेट उघड बंद होते बघा. आणि गेटला मोठं एक छोट्या बामीच्या डब्बीचं झाकण पण लावलेलं आहे, हे दिसतेच तुम्हाला बघा. आणि बघा त्याची चाकं पण किती छान बनवले आहेत ना त्यांनी. बामीचे जे 2 रुपयाची बामीची डब्बी असते ना, तर ती डब्बीच्या रिकाम्या डब्या पण वाया जाऊ दिले नाही त्याने, आणि ते पण जमा केले आमच्या घरच्या बामीच्या डब्या. बघा हे पण बघा किती छान बनवले आहेत ना. एकदम कमी बजेट काय हो, असं म्हणा की 0 बजेटमध्ये बनवलेले आहेत. काही नाही, माचीच्या डब्या घेतल्या, छोटेसे घरचे कलर होते, कलर घेतले. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे ना, तर ते त्याची मेहनत आहे बनवण्याची. कारण की दिवसभर ना शाळेतून आल्यानंतर त्याला तेच काम असते, अभ्यास झाल्यानंतर कार बनवणे, काही बनवणे, तेच त्याचं खेळणं असते. तर त्याची खेळणे आणि त्याची कार तुम्हाला कशा वाटल्या ना. हे पहा, एकदम सेम ट्रॅक्टर सारखंच बनवलं माझ्या मुलानं. पण कसं आता हे गरिबी घरच्या घरी कमी बजेटमध्ये ट्रॅक्टर बनवला आहे. मातीचे 2 डब्या घेतल्या, पृष्ठ घेतले, आणखी हे झालेल्या रिकाम्या झालेल्या काय म्हणतात झेंडूबामच्या डब्या आहेत, शिशीचे बुसणं आहेत, आणखी पाहे स्टेअरिंग आहे ना. हे पा किती मस्त बनवलं त्यानं. आणखीन शीट पण पा किती मस्त, शीट पण पा किती मस्त बनवली. आणि हे मेन कलाकार बनवणारे इकडे पाय रोहन. हे मेन कलाकार बनवणारे.
तर कशी वाटली मित्रांनो थार आणि ट्रॅक्टर ट्रॉली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय.